नमस्कार. बिग बॉस मराठीचा राडा या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. खरं तर कालचा भाग हा बिग बॉसच्या खेळाला खऱ्या अर्थानं कलाटणी देणारा ठरतोय. कारण की कालच्या भागात इतक्या काही घडामोडी झाल्यात की त्यामुळे राडा खऱ्या अर्थानं मजा देणारा आहे. कालच्या भागाची सुरुवात झाली ती म्हणजे तंटापुराच्या दरबाराची चावी शोधण्यापासून. ही चावी तन्वीनं शोधून काढली. अर्थात तन्वीला या खेळात प्रभूची खूप मदत झाली, पण दोघांनी मिळून सगळ्या चाव्या शोधल्या आणि कॅप्टन्सी मिळवली. तन्वीनं कॅप्टन्सी मिळवली याचा टोळीला मात्र बराच त्रास झाला, कारण तन्वीच्या विरोधात अख्खीच्या अख्खी टोळी काम करत होती. त्यामुळे या टोळीवरती मात करून तन्वीनं कॅप्टन्सी खेचून आणली आणि खऱ्या अर्थानंच काल टोळीचा काटा निघणारे अनेक प्रसंग घडले. ते काय आहेत आता पुढे पाहूया. तन्वी कॅप्टन झाली याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो रुचिताला. ती का कॅप्टन झाली याच्यावरून तिने घरात अकांत तांडव केला. मी हरलीये याच्यापेक्षा माझा दुश्मन जिंकलाय याचं दुःख मला जास्त होतंय हे रुचितानं उघडपणे बोलून दाखवलं. केवळ दुःखच बोलून दाखवलं नाही तर घरात तिची धुसफूस चालू आहे. तिने एवढ्यातून दीपाली सोबत सुद्धा वाद घातला. तिची आढळापट सुरू झाली, तिची बडबड सुरू झाली आणि रुचिताच्या मनात तन्वीविषयी असलेला द्वेष हा उघडपणे दिसत होता. एकीकडे रुचिताला अन्न गोड लागत नव्हतं तर दुसरीकडे प्रभूचं मात्र कौतुक होत होतं. तन्वी प्रभूमुळे कॅप्टन झाली हे सगळ्यांनी मान्य केलं आणि त्याचं कौतुक सुद्धा केलं. पण या सगळ्यात चिडलेल्या रुचिताला मनवण्याऐवजी विशाल मात्र तिच्यावर चान्स मारत होता. ओठ खूप सेक्सी आहेत, आज तर ते जास्तच गुलाबी दिसतायत. मी खूप दिवस झालं किस केलं नाहीये असं तो रुचिताला तोंडावर सांगतो. रुचिताच्या प्रेमात विशाल आता जास्तच व्हावत चाललाय हे आता सगळ्यांच्याच निदर्शनास आलंय. यावरून कालच्या भागात अनुश्रीने सुद्धा रुचिताचे कान टोचले. तुमच्या जे काही चाललंय त्याच्यात तुम्ही आता खूप पुढे जात आहात, त्यामुळे स्वतःला आवर घाला असं अनुश्री रुचिताला सांगते. त्यावर रुचिता सुद्धा मान्य करते की होय हे बरोबर आहे. आता इथून पुढे मी कधी जरी चुकीचं वागले तर तू मला सांग की माझं काहीतरी चुकतंय. यामध्ये अनुश्रीचं एक वाक्य फार महत्वाचं होतं. ते म्हणजे अनुश्री म्हणाली की तुझ्याकडनं तोल जाऊ देऊ नको, नाहीतर त्याला रान मोकळं झाल्यासारखं वाटेल. कुठेतरी रुचिता सुद्धा विशालकडे अट्रॅक्ट होतीये ह्याची अनुश्रीला पूर्ण कल्पना आहे, म्हणूनच तिनं हे वाक्य वापरलं. तन्वी कॅप्टन होते आणि रुचिता तिला त्रास द्यायचं ठरवते. अगदी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच या त्रासाची सुरुवात होते. बिग बॉस मला फक्त नियम मोडायची परवानगी द्या, मग बघा मी हिचा कसा मुखवटा उतरवते असं रुचिता बिग बॉसला सांगते. त्यानंतर रुचिताचा खरा खेळ सुरू होतो. तन्वीला कुठल्या कुठल्या प्रकारे आपण त्रास देऊ शकतो याचं तिने एक नियोजनच केलेलं आहे. दिवसाची सुरुवातच ती झोपून करते. त्याच्यानंतर दिवसभर ती तन्वी समोर मुद्दामून डोळे झाकते, झोपण्याचं नाटक करते आणि त्यावरून घरात मोठा हलकल्लोळ होतो. तन्वी रुचिताला उठवण्यासाठी अनेक प्रयत्न करते, पण रुचिता काही ऐकत नाही. शेवटी त्यांच्यात भांडण होतं, शिवीगाळ होतं. एवढं की तन्वी अक्षरशः आईस पॅक आणून तिच्या अंगाला लावते, पण रुचिता काही उठायचं नाव घेत नाही. शेवटी रुचिता तनतन करत उठते. मी डॉक्टरकडे जाऊन आलीये, मला बरं नाहीये म्हणून मी झोपलीये एवढं सुद्धा हिला कळत नाहीये. डॉक्टरचं कारण देणारी रुचिता घर डोक्यावर घेऊन शिव्या देऊन भांडते, तेव्हा डॉक्टरचं कारण कुठं गेलं होतं असा इथे प्रश्न पडतो. नंतर एक वेळ अशी येते की रुचिता मुद्दामून जोडे घालून बेडवर झोपते. त्यावर तन्वी तिला सावध करते, पण ती काही तिचं ऐकत नाही. शेवटी तन्वी आपल्या हाताने तिच्या पायातले जोडे काढून बाजूला ठेवते आणि ते सुद्धा रुचिताला आवडत नाही. मग घरात एक वेगळं राजकारण सुरू होतं. ते म्हणजे बेडवर जोडे घालून जावेत का. त्याच्यावर प्रत्येक जण आपापलं मत व्यक्त करतो आणि ठरल्याप्रमाणे सागर रुचिताचीच बाजू घेतो. विशाल सुद्धा रुचिताच्या बाजूने उभा राहतो आणि सगळे मिळून तन्वीला तू कशी चुकीची आहे हे सांगतात. तन्वी तरीही ऐकत नाही. ती कॅप्टन झाल्याने सध्या तिच्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे तन्वी अत्यंत हुशारीने सगळ्यांशी वाद घालते. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की तन्वी सध्या खूपच समजूतदारीने वागते आणि कॅप्टन झाल्यापासून आपल्याकडून काही चुका होणार नाही याची ती पूर्णतः काळजी घेते. घराला सांभाळायचा प्रयत्न करते, घरातले नियम कोणी मोडणार नाही याची काळजी घेते. पण अर्थात ते बिग बॉसचं घर आहे, त्यामुळे तन्वीच्या कॅप्टन्सीमध्ये नियम मोडून तिला त्रास देण्यासाठी टोळी सध्या जास्तच उत्सुक आहे. कारण तन्वीची कॅप्टन्सी कुणालाही पचलेली नाहीये. विशाल असो, प्राजक्ता असो, सागर असो, प्रत्येकानं तन्वीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. पण अर्थात नियती तन्वीच्या बाजूने होती, त्यामुळेच ती कॅप्टन झाली. शेवटी तन्वी एक तोडगा काढते. तन्वी म्हणते जर कुणी नियम मोडले आणि जर कुणी झोपलं तर मी त्याची 2 अंडी माझ्या ताब्यात घेणार. त्यावर राखीला काही आवरत नाही. राखी म्हणते हा जर अंडी देऊनही समोरचा व्यक्ती झोपला तर मात्र त्याची अंडरवेअर तुझ्या ताब्यात घे. हे ऐकून अख्खं घर हसू लागतं. राखी कुठे काही बोलेल याचा नेम नाही, पण अर्थात आपण म्हणतो तसं राखी आहे म्हणूनच घरात एंटरटेनमेंट आहे. मगाशीच मी म्हटलं की कालच्या भागात काही घटना बिग बॉसच्या खेळाला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. त्यातली पहिली घटना म्हणजे रुचिता आणि राकेशची हात मिळवणी. गेली 6 आठवडे एकमेकांच्या विरोधात उभे असलेले राकेश आणि रुचिता काल एकत्र आले. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की विशाल आणि रुचिता एकमेकांच्या प्रेमात आहेत. तरी सुद्धा विशालची साथ सोडून रुचिता राकेश सोबत हात मिळवणी करायला तयार झाली. राकेश तिला म्हणतो की आपण दोघेही घरातले स्ट्रॉंग प्लेयर आहोत.
आपण जर एकत्र आलो तर खेळ पलटू शकतो आणि यावर रुचिता देखील त्याच्यासोबत हात मिळवणी करत घरातला खेळ बदलायला तयार होते। अर्थात त्यांच्यात एक डील ठरतं, आपल्या दोघांमध्ये झालेलं बोलणं फक्त आपल्यातच ठेवायचं। राकेश अत्यंत विश्वासानं रुचिताला हे सगळं सांगतो आणि रुचिताही त्याच विश्वासानं ते जपते। त्याचं कारण असं की पुढे जाऊन विशाल तिला विचारतो की राकेश तुला नेमकं काय बोलत होता। आमच्यामध्ये वेगळ्याच गप्पा सुरू होत्या। राकेश नेमकं काय बोललाय याची ती विशालला भनक देखील लागू देत नाही आणि मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं इथंच गेम पलटतोय, कारण राकेश आणि रुचिता येत्या काळात घरात कल्ला करणार हे मात्र नक्की। यातली दुसरी घटना म्हणजे अनुश्रीचा गेम। काल कॅप्टन्सी मधून विशालला बाद करून अनुश्रीने आपला खेळ दाखवलाच, पण आज अत्यंत हुशारीनं तिनं प्राजक्ताला विशाल कसा दुटप्पीपणे वागतोय, कसं तो इकडे एक आणि तिकडे एक वागतोय याचा पाढा वाचला। नॉमिनेशन टास्क मध्ये नेमकं काय झालं हे तिनं प्राजक्ताला सांगितलं। प्राजक्ताचा काही विश्वास बसेना म्हणून तिने थेट विशालला समोर बोलून खरं खोटं केलं। विशालची चूक होती हे त्याच्या लक्षात आलं आणि विशाल प्राजक्ता समोर तोंडावर पडला। आपले 12 वाजलेत हे विशाल आणि रुचिताच्या लक्षात आलं आणि दोघांचेही चेहरे बघण्यासारखे झाले। त्याच्यानंतर रुचिता विशालला बाजूला घेऊन गेली आणि अनुश्री आपल्यासाठी घातक ठरतीये, ती आपला विश्वासघात करतीये, तिला आपल्यापासून जरा वेगळं ठेवूया असं ती थेट विशालला सुचवते। विशाल सुद्धा आता अनुश्रीला टोळीतनं बाहेर काढायची वेळ आली आहे हे स्पष्टपणे सांगतो। येत्या काळात टोळीतनं अनुश्रीचा पत्ता कट होऊन प्राजक्ता टोळीमध्ये पूर्णता दिसेल याची शक्यता नाकारता येत नाहीये। बिग बॉसचा खेळ बदलणारी तिसरी घटना स्वतः बिग बॉसनेच घडवून आणली। काल रुचिता आणि विशाल एकत्र बसलेले असताना बिग बॉसने मुद्दामून खडा मारला। रुचिता तुमच्या हाताला काय झालंय, तुम्ही अंगठीचं माप देताय का असं बिग बॉस रुचिताला म्हणतात। त्यावर रुचिता लाजून नाही म्हणते। मग बिग बॉस विशालला विचारतात की तुमचा काय विचार आहे, तेव्हा विशाल म्हणतो होय बिग बॉस, मला आता तिच्या अंगठीचं माप हवंय। खरं तर या सगळ्याला रुचिता नाही म्हणतीये, पण विशाल मात्र ठाम आहे। आता तो रुचिताच्या प्रेमात वेडा झालाय की तिला वेडं करतोय हे मात्र येत्या काही दिवसात कळणार आहे। आता पाहूया कालच्या भागात नेमकं काय खटकलं। कालच्या भागात एक गोष्ट सगळ्यात जास्त खटकली ते म्हणजे विशालचं वागणं। जेव्हा बेडवर चपला घालून जायचं नाही हा वाद सुरू असतो तेव्हा प्रभू विशालच्या पायाला हात लावत त्याचा बूट काढायचा प्रयत्न करतो। प्रभूची ही कृती अत्यंत साधी आणि सरळ होती, पण ते विशालला खटकतं आणि विशाल त्याला जोरात धक्का देतो। विशाल पूर्ण ताकदीनं त्याला इतक्या जोरात ओढतो की प्रभू घाबरतो, त्याला रडायला येतं। आपल्याला कुणीतरी मारल्यासारखं केलं की काय असं त्याला वाटतं। या गोष्टीचा तन्वी आणि घरातले काही सदस्य निषेध करतात। विशालने आपल्या ताकदीचा वापर प्रभू समोर नको करायला असं त्याला सुचवतात, पण विशाल मात्र स्वतःच्या मतावरती ठाम असतो। मी जे केलंय ते योग्यच केलंय असं तो सगळ्यांना पटवून सांगतो। दुसरी गोष्ट खटकली ते म्हणजे रुचिताचं वागणं। या रुचिताचं काय करायचं असा प्रश्नच पडतो। रुचिताच्या वादाला कुठल्याच मर्यादा नाहीयेत, ना शब्दाची मर्यादा, ना भाषेची मर्यादा, ना एक्सप्रेशनची मर्यादा। ती एकदा बोलत सुटली की तिला कुणीही थांबू शकत नाही। काल तर तिने तन्वीचा अक्षरशः उद्धार केला। तुझ्यासारखे 56 बघितलेत, तुझा मुखवटा उतरवेन, तुला जागा दाखवेन, तू काय आहेस, कशी आहेस, तू कुठून आली आहेस, काय। तन्वी कॅप्टन झाल्याने रुचिताचा इतका संयम सुटला होता की काल ती काय बोलत होती हे तिला स्वतःलाही कळत नव्हतं। खरंच रुचिताचं वागणं आता हाताबाहेर जाऊ लागलेलं आहे। घरात भांडणं होत असली तरी ती भांडणं कुठपर्यंत न्यायची हे आपल्या हातात असतं, पण रुचिताला मात्र कुठलाही लगाम उरलेला नाहीये। केवळ भांडायचं म्हणून ती भांडतीये आणि केवळ त्रास द्यायचा म्हणून ती तन्वीला त्रास देतीये। मला वाटत नाहीये की तन्वीची कॅप्टन्सी पूर्ण होईपर्यंत रुचिता तिला सुखानं जगू देईल। त्यामुळे कालच्या भागातला तन्वी आणि रुचिताचा राडा एका लेवल पर्यंत ठीक वाटला, पण त्याच्यानंतर ते इरिटेट होऊ लागलं। रुचिताचा राग येऊ लागला। खरंच रुचिताला आता आत्मपरीक्षणाची आणि स्वतःच्या खेळात बदल करायची गरज आहे हे तिनं समजून घ्यायला हवं। अर्थात हा बिग बॉसचा 6वा सीझन आहे जिथे रोज नवीन ट्विस्ट येत आहेत आणि त्यातलाच एक ट्विस्ट काल जाता जाता स्पर्धकांसमोर बिग बॉसनं आणला, तो म्हणजे फ्लॉप 2 आणि टॉप 2। बिग बॉसनं काल 2 टीम विभागल्या, ज्यामध्ये काटा टीम आणि टोळीमधले सदस्य बिग बॉसने एकत्र केले आणि त्या 2 टीम मधून टॉप 2 आणि फ्लॉप 2 ठरवण्याची संधी दिली। आता खरा खेळ पालटणार आहे, कारण एका टीम मध्ये दीपाली, राखी, अनुश्री, विशाल, रोशन आणि सचिन दादा आलेले आहेत। त्यामुळे नेमकं टॉप कोण होणार आणि फ्लॉप कोण होणार हे बघण्यासारखं आहे। विशाल अत्यंत हुशारीने अनुश्री आणि स्वतःला टॉप ठरवतो, तेव्हाच दीपाली आणि राखी खरा खेळ करतात आणि रोशन, सचिन हे फ्लॉप आहेत का असा प्रश्न विशालला विचारतात। आता नेमकं काय होणार हे बघण्यासारखं आहे। तेव्हा कोण टॉप ठरणार आणि कोण फ्लॉप ठरणार हे उद्याच्या भागात कळणार आहे। पण प्रेक्षक म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे, रुचिताचं वागणं खरंच तुम्हाला पटतंय का ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। आणि बिग बॉस मराठीचा हा राडा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त राजश्री मराठी शोबजवर।